आता आपण आलेलो आहोत ते हे झालेलं आहे बघा, हे पण झालेलं आहे, हे झालेलं आहे. आता सोसायटी इकॉनॉमी अशोकाचा दम हे बघायचं आहे आणि त्याचं स्वरूप काय होतं. त्यानंतर डिक्लाइन डिसइंटिग्रेशन ऑफ द मौर्यन एम्पायर, नंतर मौर्य आर्ट आणि आर्किटेक्चर अशोकन एडिट्स. बहुतांश भाग आज उद्या लेक्चर्समध्ये संपून जाईल बघा. आजच्या उद्याच्या लेक्चर्समध्ये जवळजवळ हा घटक मौर्यन कालखंड संपतो बघा. मग आपल्याला जायचं आहे बघा मौर्यानंतर मग जी काय ते मौर्योत्तर कालखंड जो आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. इथे लक्षात पब्लिक वेलफेअर आपण इथंपर्यंत आलतो बघा की सार्वजनिक कल्याण किंवा जनकल्याण असणार काय डिपार्टमेंट त्याबद्दल असणार बघायचं. जनकल्याण. Ashoka was an evident from his many edicts was devoted to the welfare of his subjects. Subjects means his people or his काय म्हणतात त्याची जनता, जनतेसाठी त्याने सब्जेक्ट ह्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे बघा. सब्जेक्ट हा शब्द जनतेसाठी वापरला गेलेला आहे. पुढं काय इरिगेशन वाज कन्सिडर्ड अ पॅरामाउंट इम्पॉर्टन्स बाय द स्टेट्स. सिंचनाला अधिक महत्त्व दिलेले आहे बघा. सिंचनाला महत्त्व दिलेलं आहे. सिंचनाला महत्त्व दिलेले आहे. पुढं मेन्शन ऑफिसर्स who supervise irrigation. The modes of irrigation and types of water resources were afforded protections. त्याला काय म्हणता येईल की संरक्षण पण दिलेलं आहे. Any more found causing damage was punished. जर कोणी त्याला इजा पोहोचत असेल, समजा आपल्याला काय म्हणता येईल एखादा कॅनॉल असं जातोय काय असा कॅनॉल जात आहे, त्याला जर दुसऱ्या कोणी जर त्याला म्हणजे त्याच्याबद्दल फोडला किंवा त्याच्यातनं पाणी गळती झाली किंवा त्याचं काही नुकसान जर केलं तर त्या व्यक्तीला पनिश सुद्धा केलं जात होतं. स्टेट एनकरेज पीपल टू रिपेअर डॅम. धरण दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा इनिशिएटिव्ह करायला त्यासाठी सुद्धा महसूल त्यांनी ठेवलेला होता. अकॉर्डिंग टू जुनागड रुद्रदमन इन्स्क्रिप्शन, जुनागडचा जो रुद्रदमन आहे शकांचा राजा त्याच्या इन्स्क्रिप्शनमध्ये असं सांगितलेलं आहे की सुदर्शन लेक वॉज कन्स्ट्रक्टेड ड्युरिंग द टाइम ऑफ चंद्रगुप्त. चंद्रगुप्तच्या काळात. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा, 3 वेळा तरी सेटला क्वेश्चन्स विचारलेला आहे. जुनागड रुद्रदमन इन्स्क्रिप्शन आत्ता पण आहे, आत्ताही प्रश्न त्यावर आलेला आहे बघा. आताच्या सेटावर नेटमध्ये एकदा चेक करा. म्हणजे क्वेश्चन्स हे वारंवार कुठल्या घटकावर येतात कसे येतात हे पाहिलं पाहिजे बघा. काही घटक अजून सिलेबस मधला काय म्हणता येईल की क्वेश्चन पेपर काढणाऱ्याने टचच केला नाही असंही काही सिलेबस आहे बघा. त्याचे एकदा तुम्ही ॲनालिसिस करून बघायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स सिलेबस बघायचा, सिलेबस आलेला जो आहे की क्वेश्चन्स ज्यावरती विचारले PYQ आहेत त्याच्यावरती क्वेश्चन जे आहेत ते बघायचे, आलेले क्वेश्चन्स, आलेला सिलेबसचे क्वेश्चन. आणि ज्या सिलेबस वरती क्वेश्चनच आले नाहीत बघा, ज्या सिलेबस मधले क्वेश्चन्स आलेले नाहीत असे एक यादी करायची बघा. लक्षात घ्या. म्हणजे 2 पद्धतीनं सिलेबसचं सुद्धा तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे बघा. सिलेबस जर ॲनालिसिस व्यवस्थित केलं गेलं लक्षात घ्या तर तुम्हाला आणखी त्याचा फायदा होतो बघा. म्हणजे तुमचं नेमकं प्रिपरेशन होतं, परीक्षा ओरिएंटेडच प्रिपरेशन होतं बघा. समजा आपण युनिट 1 आपण समोर डोळ्यासमोर याच्यावर प्रश्न आलेला आहे, याच्यावर आलेला आहे, याच्यावर आलेला आहे. समजा उदाहरणार्थ आपण बघूया काय म्हणतो, ओपनच करूया बघा. आपण म्हणलं फ्रॉम स्टेट टू एम्पायरवर आलेला आहे का, आलेला आहे. राईज ऑफ मगध, मगधवर आलेला आहे बघा का, महाजन पदाच्या संदर्भात प्रश्न आलेला आहे. ग्रीक इन्व्हेजनवर आलेला आहे का, एकदा चेक करायचं. मग आपण ही चेक करायची पद्धत काय, पाठीमागचे 10 वर्षाचे क्वेश्चन्स बघायचे बघा. PYQ अबाउट सेट ऑल्सो अँड नेट ऑल्सो. असं जर पाहिलं तर तुम्हाला ह्या टॉपिकवरचे प्रश्नांमधनंच तुमचा अभ्यास होऊन जाईल. क्वेश्चन पेपरमधनं तुमचा पास व्हायचा अभ्यास जास्तीत जास्त होईल. हां, मग क्वेश्चनमध्ये जे विचारलं नाही मग त्यासाठी परत रेफरन्स बुककडे यायचं. लक्षात घ्या. बॅक टू बेसिक. बेसिक काय बघा, सिलेबस असला पाहिजे. त्याच्यामुळे मॉडिफाईड व्हर्जन काय असतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ते कसे विचारतात, कसा फिरून क्वेश्चन येतोय तेही बघायचं. त्याच्यानंतर मग मटेरियलकडे जायला पाहिजे. स्टँडर्ड मटेरियल जे असणार आहे किंवा रेफरन्स बुक असणार आहे
त्याच्यामध्ये काय बघा, सगळ्यात महत्वाचा भाग असतो की तुम्हाला परीक्षेचं गमक जे काय पास व्हायची जी कला आहे ती ह्यातनंच कळते बघा. सिलेबसचं तुम्हाला अंडरस्टँडिंग PYQ ला कसं जोडता तुम्ही किंवा कसं समजून घेता, कसं अटॅच करता, ह्या दोनच गोष्टीमध्ये तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या प्रिपरेशनचा एक दिशा ठरते बघा. आपलं काय होतं, आपण एक विद्यार्थी म्हणून करत असताना काय होतं, एकतर आपण हे स्टँडर्ड मटेरियलवर एवढा भर देतो, म्हणजे त्यामध्ये आपण म्हणतो ओपन द वाचायला पाहिजे, वाचायलाच पाहिजे, काही विषयच नाही, वाचायलाच पाहिजे. पण म्हणा परत काय, रोमिला थापरांचं आपण वाचलं, रोमिला थापर हे एन्शियंटचे काही 2 रेफरन्स झाले. मेडिवलचं काय म्हणलं आपण, सतीशचंद्र वाचलं, सतीशचंद्र वाचलं, हरिश्चंद्र काय म्हणतं वर्मा आहे त्यांचं वाचलं हिंदीमधलं. ओके, परत आपण काय म्हणलं, अजून काय पुस्तकाची नाव आपण घेतली. असं मॉडर्नचं जर म्हणलं तर मॉडर्नला म्हणणार आपण काय, शेखर बंडोपाध्यायचं घेतलं. ओके, आपण हे लेक्चरमध्ये सगळे पुस्तक घेतो, शेखर बंडोपाध्याय. परत म्हणलं आपण ग्रोवर अँड ग्रोवर घेतलं. आणखी काय म्हणलं बाबा, स्पेक्ट्रमचं आहे ते घेतलं, राजीव आयरचं. अशी आपण काही पुस्तकं घेतली. आणि हिस्टोग्राफीला काय म्हणलं, हिस्टोरियन्स मेथडचं शेख अलीचं घेतलं, शेख अली त्यांचं घेतलं, किंवा दुसरं अजून श्रीधरनचं पण आहे बघा. असे आपण सगळे सोर्सेस काढले, 15-20 पुस्तकं काढली. पण हे सगळं काढण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला कळाली पाहिजे, बाबा करायचं काय. लक्षात घ्या, करायचं काय आहे कळाल्यानंतरच तुम्ही परीक्षा पास होणार किंवा नापास होणार त्याच्यात डिसाईड होतं बघा. तुमची दिशा ही तुमच्या केलेल्या अभ्यासाच्या कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केलेला आहे हे झालं पेपर 2चं. पेपर 1ला बी तसंच करायचं. पेपर 1ला बी युनिट 1 पासून ॲनालिसिस करायचं बघा. युनिट 1 आपण काय बघा, टीचिंग ॲप्टिट्यूड आहे बरोबर, टीचिंग ॲप्टिट्यूड उदाहरणार्थ आपण घेतलं टीचिंग ॲप्टिट्यूड. मग पहिलं एक सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, सिलेबस वर्ड टू वर्ड समजून घ्यायचं. व्हॉट इज मीन बाय टीचिंग ॲप्टिट्यूड, काय टीचिंग ॲप्टिट्यूडचा अर्थ काय, काय काय प्रकारचे ॲप्टिट्यूड म्हणजे काय, अभियोग्यता काय, शैक्षणिक किंवा शिक्षकाची असणारी अभियोग्यता. मग अभियोग्यता काय, टीचिंग काय, एव्हरीथिंग रिलेटेड टू इट. मग त्याच्यावर मग तुम्ही म्हणणार की सगळं PYQचे प्रश्न बघायचे बघा. 2009 पासूनचे नेटचे उपलब्ध आहेत बघा साईटवरती, आणि काय म्हणतात 2011 पासूनचे सेटचे उपलब्ध आहेत. एवढे सगळे जर क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिले, एवढे सगळे क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिले, जवळजवळ 50 पेपर होतात बघा. आपण फक्त एकच म्हणलंय, याच्यावरती 5 प्रश्न आहेत. 5 गुणिले 50 किती होते बघा, 250 ते 300 क्वेश्चन तुमचे. 250 कमीत कमी म्हणतोय, 250 तरी तुम्हाला प्रश्न फक्त टीचिंग ॲप्टिट्यूड सोडवायला मिळतात. कोण आहे बघा, प्रतिभा जाधव, काय विचारायचं आहे का, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा जे काही विचारायचं असेल तर. रोहिदास फुलारी, आवाज येतोय का, गुड आफ्टरनून. जर तुम्ही अशा पद्धतीने जर केलं, याच्यावरच एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही, लक्षात घ्या. टीचिंग ॲप्टिट्यूड तसंच करायचं. परत म्हणला तर रिसर्च ॲप्टिट्यूड पण तसंच केलं तुम्ही, आर्य आपण म्हणू त्याला. परत आलं कुठलं बघा, कम्युनिकेशन्स किंवा म्हणतात ना कॉम्प्रेन्शन आलं, कॉम्प्रेन्शनला बी तसंच करायचं. प्रत्येक पॅरेग्राफ काढून सोडवून बघायची जुनी बरोबर. त्यानंतर येणार बघा काय म्हणतात की डाटा इंटरप्रिटेशन आपण घेतलं, डाटा इंटरप्रिटेशन अँड DI म्हणतो आपण, डाटा इफिशियन्सी. त्याच्यानंतर घेतलं बघा ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे बरोबर. परत मग अजून काय म्हणा, पीपल्स अँड एन्व्हायरमेंट आहे. परत हायर एज्युकेशन आहे. अशा प्रत्येक युनिटचे क्वेश्चन्स पाहिजे बघा. प्रत्येक युनिटचे जर क्वेश्चन्स तुम्ही थरोली पाहायला लागले, थरोल एक एक जर काढून, तर तुम्ही जर त्या एजमध्ये बसत असाल तर JRF हे नेट JRF तुम्हाला निघायलाच पाहिजे बघा. नेट JRF तुमचं कंपल्सरी निघायला पाहिजे. फक्त सेटचंच म्हणतोय, सेटच्या नेटचेच बघतोय, अदर स्टेटचे क्वेश्चन पेपर बघा असं म्हणतच नाही बघा. तिकडं अजून आपण गेलेलोच नाही. म्हणजे आपण म्हणलं उदाहरणार्थ बाबा आंध्र प्रदेशच्या सेटचे पेपरमधले आपल्याला हिस्ट्रीचे काही क्वेश्चन दिसतात का, कुठल्या स्टाईलने क्वेश्चन विचारलेत. कारण सगळ्या भारतभरातल्या सगळ्या सेट किंवा सगळ्या राज्याच्या परीक्षा आहेत सेटच्या, सगळ्यांना एकच सिलेबस आहे जो नेटला आहे. क्वेश्चन फॉर्मेशन वेगळं वेगळं आहे
प्रत्येकाचं क्वेश्चन फॉर्मेशन हे वेगळं वेगळं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ते थरोली समोर बसून एक एक गोष्ट समजून घेऊन करायची आहे बघा, तर ते व्यवस्थितरित्या होईल बघा, नाही तर होणार नाही. लक्षात घ्या. रोहिदास तुम्ही आताचे सेट दिलेले होते का? रोहिदास आताची सेट दिलेली आहे का तुम्ही? आता जी दिलेली परीक्षा आहे त्याचा रिझल्ट जो आलेला आहे सेट दिलेले आहे का तुम्ही? रोहिदास तुम्हाला विचारतो मी, रोहिदास फुलारी. दिले असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, नसेल तरी पण कमेंट बॉक्स मध्ये येस और नो फक्त करायचं आहे आपल्याला काय बाकी नाही विषय. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करलं पाहिजे बघा, केलं पाहिजे बघा. असं आहे बघा, कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्सच नाही दिल्यावर मला काहीच कळणार नाही बघा तुमच्या डोक्यात काय चालू आहे किंवा कशाचा अभ्यास तुमचा चालू आहे. तुम्ही कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्सच नाही आहे बघा. त्याच्यानंतर बघा स्ट्रेट ऑल्सो लेट डाऊन अ रिपेअर्ड रोड, रस्ते दुरुस्ती पण आपल्याला त्यामध्ये वेलफेअरमध्ये आलेलं दिसतं. रस्ते दुरुस्ती आपल्याला वेलफेअरमध्ये आलेलं दिसतं. मेडिकल ट्रीटमेंट, वैद्यकीय सुविधा आणि त्याचबरोबर मेडिसिन्स हे सुद्धा अवेलेबल जे गरजूवंत आहेत किंवा ज्यांना गरज आहे त्यांना दिली जातात. वी हॅव रेफरन्सेस टू मेडिसिन मेन ऑफ व्हेरियस काइंड्स ऑर्डिनरी फिजिशियन, चिकित्सकाः, मिडवाईव्स, गर्भव्याधी, मिडवाईव्स म्हणजे स्तनपान करतात. अशोका exhorted that the orphan and old women should be looked after. अशोका त्यांच्याकडे लक्ष असायचं, अशोका जे अनाथ आहेत किंवा वयस्कर किंवा ज्येष्ठ महिला आहेत. The citizen were given protection against natural calamity like famines, flood. काय म्हणता येईल की राज्य संस्था किंवा त्या नागरिकांना, अशोकाच्या काळातल्या नागरिकांना दुष्काळापासून किंवा पुरापासून होणाऱ्या नुकसानासाठी सुद्धा भरपाई मिळत असे किंवा त्यापासून संरक्षण मिळत असे. Thus the state invested in certain portion of its revenue in the general welfare of its subjects. त्यांच्या लोकांच्या लोककल्याणासाठी अशोक आपल्याला त्याच्या महसुलाचा काही भाग हा इन्व्हेस्ट करत असताना दिसतो बघा. इन्व्हेस्ट मीन्स त्यासाठी खर्च करत असताना दिसतो. ते समजतंय का बघा इथपर्यंत? मौर्य काळात काय म्हणता येईल बघा, मौर्य काळात काय काय सार्वजनिक कामे काय काय केली बघा. राजा प्रजासंबंध पिता पुत्राचे समजले जात होते, त्यामुळे राजाने आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी अनेक सार्वजनिक प्रकल्प उभे केले. म्हणजे काय काय केलं त्यामध्ये ते आपण बघूयात बघा. गुप्तहेर खातं झाल्यानंतर आपल्याला तेच बघायचं आहे बघा. पब्लिक वेलफेअर ही सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. आधुनिक काळामध्ये सुद्धा अशोकाचा आदर्श त्यासाठीच घेतला जातो बघा, की तेवढ्या प्रमाणात आपल्याला अशोकानं आजच्या काळातल्या राज्यकर्त्यांना सुद्धा त्यातनं आदर्श मिळावा असं काम आपल्याला अशोकाने केलेलं दिसतं बघा. म्हणजे काय काय केलं होतं त्या काळात, आता काय करायला पाहिजे, इथंपर्यंत आपल्याला अपडेट अशोकाच्या अभ्यास करत असताना लक्षात येतं बघा. म्हणजे का इतिहास का वाचला पाहिजे, तर इतिहास त्यासाठीच वाचला पाहिजे की तुम्हाला वर्तमान काळातल्या प्रेरणा ह्या पाठीमागं घडून गेलेल्या काळातनं घेता आल्या पाहिजे आणि त्यातनं शिकवण पण घेतली पाहिजे. हे कसं करू नये, हे कसं करावं यासाठी सुद्धा इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. इतिहास काय म्हणता येईल की महत्त्वाचा का आहे, तर ह्याच कारणासाठी आहे. आणि आता आपण मास्टर झालेलं आहे, आपलं नेट सेट झालेलं आहे, आपण लेक्चरशिप करतोय किंवा आपण, तर आपल्याला आपल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांना ते पटवून सांगता आलं पाहिजे की बाबा की आपण काय करायला पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे, ह्यासाठी लक्षात घ्या. सम्राट अशोका संदर्भात आपण बघतोय बघा. सम्राट अशोक,
अशोकाची पब्लिक वेलफेअर पॉलिसी, अशोकाची पब्लिक वेलफेअर पॉलिसी, अशोकाज पब्लिक वेलफेअर पॉलिसी. त्यामध्ये मग काय म्हणता येईल बघा, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला असलेल्या दिसतात, काय काय बघा. त्याच्यात आपण सार्वजनिक कामे बघूया, आपण ते बघितलेले, ते थोडक्यात अजून आणखी विस्तृत बघूया. सार्वजनिक कामे, त्यामध्ये काय दिसतं बघा. सार्वजनिक कामामध्ये मौर्य काळात राजा प्रजा संबंध पिता पुत्राचे समजले जात होते. त्यामुळं राजाने आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी अनेक सार्वजनिक प्रकल्प उभे केले होते. राष्ट्रीय राज्य मार्ग व अन्य मार्ग यासाठी राजाने मार्ग विभाग सुरू केला होता. सगळ्यात महत्त्वाचं काय, रस्त्यासाठी मार्ग विभाग, मार्ग विभाग आपल्याला सुरू केलेला दिसतो. राजाने काय म्हणता येईल की मार्ग विभाग सुरू केला होता, मार्ग विभाग सुरू केला होता. अनेक सार्वजनिक प्रकल्प उभा केले. रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली. दोन्ही बाजून, रस्त्याच्या दोन्ही बाजूनं आपल्याला वृक्ष लावलेले दिसतात. आज पण आपल्याला दिसतात बघा, काही हायवे असतात किंवा आपल्याला जंगलातून जाताना शक्यतो तसं दिसतं की दोन्ही बाजून झाडं आहेत. पण ते अशोकाच्या काळात सुद्धा अशोकाने केलं होतं. विहिरी खोदण्यात आलेले दिसतात बघा. जनावरे, पादचारी यासाठी 1 ते 2 मीटर रुंदीचे स्वतंत्र रस्ते, फुटपाथ म्हणतो आपण त्याला, फुटपाथ ज्याच्यावरून आपण चालत जातो, तिथं वाहनं अलाउड नसतात अशा ठिकाणावर, त्याला फुटपाथ, तेही त्या काळात होतं. स्वतंत्र रस्ते, रथ व चाकांच्या वाहनासाठी 10 मीटर रुंदीचे व राष्ट्रीय राजमार्ग 20 मीटर रुंदीचे रस्ते शासनातर्फे बांधण्यात आले. रथ आणि त्या चाकांच्या आकारानुसार रस्त्यांचे आपल्याला बांधणूक दिसते. रस्त्यावर मैलाचे दगड आहेत. मग किती किलोमीटर तुम्ही गेलेला किंवा किती मैल, त्या काळात मैल होतं, त्यावेळेस मैल गेलेला, ते समजण्यासाठी सुद्धा त्यानुसार मैलाची काही मोजणी केलेली दिसते. दिशादर्शक खुणा दाखविण्यात आले होते. दिशादर्शक म्हणजे डावीकडे जावा, कुठलं गाव आहे, उजवीकड, म्हणजे होका यंत्र आपण ज्याला म्हणतो, कशा पद्धतीने दिशा प्रवासी व जनावरे यासाठी ठराविक अंतरावर धर्मशाळा व अन्नछत्र म्हणजे रेस्टिंग हाऊस ऑर द रेस्टिंग प्लेस फॉर द ट्रॅव्हलर ऑर द ट्रेडर ऑर द बुद्धिस्ट भिक्खू, जे काय होते, जे लोक प्रवास करत असतात अशासाठी त्यांनी रेस्टिंग प्लेसवर अन्नछत्र किंवा धर्म ते सुरू केलेलं होतं. विहिरी, तलाव, कालवे, दवाखाने, इस्पितळे इत्यादी सोयी माणसाबरोबर जनावरेसाठी करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालय, धर्ममंदिरे, पूल, धरणे, विश्रामगृहे, मदत केंद्रे अशा अनेक लोकोपयोगी सार्वजनिक सेवा शासनातर्फे देण्यात आल्या होत्या. सगळ्या सेवा शासनातर्फे देण्यात आलेल्या होत्या. त्याच्यानंतर आहे बघा पाटबंधारे विभाग. यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काम दिसतं बघा अशोकाचं. पाटबंधारे विभाग, पाटबंधारे विभाग, त्यामध्ये काय बघा, मौर्य राजाने माणसे व पशुपक्षी यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी इस्पितळे उभारली. त्यात काय म्हणतात शेत जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रथम जमिनीची मोजणी करण्यात येऊन त्यानुसार योग्य अशा शेतीला पाणी देण्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे विभाग मौर्याने सुरू केला. त्यातलंच महत्त्व होतं काय, सुदर्शन, चंद्रगुप्त मौर्याने बांधलेला सुदर्शन तलाव. परत रुद्रदमन तो दुरुस्त तलाव, धरणे इत्यादीतून उत्तम प्रकारे खोदून बांधलेल्या कालव्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जात होता. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी त्याचा वापर. त्याचे आदर्श उदाहरण म्हणजे चंद्रगुप्ताच्या सौराष्ट्र विभागाचा प्रमुख पुष्यमित्र याने गिरणारजवळ बांधलेला. पुष्यमित्र कोणी बांधलेला आहे? पुष्यमित्र याने गिरनार जवळ हा बांधलेला. गिरनार जवळ तो आपल्याला बांधलेला दिसतो सुदर्शन तलाव. पुढे या तलावातून पाणी पुरवठा करण्यासाठी अशोकाच्या काळात तुष्यस्प या विभाग प्रमुखाने कालवे काढले. तुष्यस्प नावाचा विभाग, तुष्यस्प या विभाग प्रमुखाने कालवे काढणारा अधिकारी म्हणून तुष्यस्प नावाचा अधिकारी.
नंतर सार्वजनिक आरोग्य, त्यामध्ये काय काम केलेलं आहे ते बघूया. सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य. मौर्य राजाने माणसे व पशुपक्षी यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी इस्पितळे उभारली. त्यात वैद्य, शल्यचिकित्सक, परिचारिका, दाया इत्यादींची नियुक्ती करून त्यांना सर्व प्रकारची औषधे, वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यात आली होती. वैद्यकीय उपचार बहुंशी निशुल्क होते. परकीय प्रवाशांशी विशेष काळजी घेतली जात होती. संशयित मृतांचे शवविच्छेदन करून मृत्यूचे कारण शोधले जात होते. एखाद्याचा संशयित जर आहे तर मृत्यू झाला तर तो कशा कारणामुळे झाला असावा, का झाला असावा याची पण माहिती घेतली जाते. भेसळ हा गंभीर गुन्हा समजला व त्यास कठोर शिक्षा दिली जात असते. एखाद्याचं अडल्ट्रेशन म्हणतो आपण, एखाद्यात भेसळ केलेली आहे, समजा आपण एखादा पदार्थ भेसळ करून विकतोय तर त्यावरती कठोर कारवाई केली जात असते. त्यावरती कठोर कारवाई केली जाते. आता ह्यातनं महसुली उत्पादन काय आहे ते कसं येत असावं त्याबद्दल भरलेला खजिना म्हणजे राज्याच्या समृद्धीचे लक्षण समजले जाणाऱ्या काळात मौर्य राजे आपल्या शाही खजान्यात सातत्याने भर पाडत राहील अशी खबरदारी घेत. म्हणजे सगळं चालू असताना महसूल सुद्धा वाढला पाहिजे. मग त्यासाठी जमिनी पाणी ओलिताखाली आणल्या दिसतात. जमिनी जर लागवडीखाली आणल्या तर उत्पादन वाढलं, उत्पादन वाढलं तर जमीन महसूल वाढला, जमीन महसूल वाढला तर तुम्हाला इकडे खर्च करायला संधी मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे जर पैसाचा आला तरच तुम्ही खर्च करणार आहेत वेगळ्या सोयीसुविधावरती. आता हे बघा जीएसटीचं नवीन नेक्स्ट जनरेशन जीएसटी म्हणून आलेलं आहे बघा. आजच बऱ्याच जणांचं स्टेटस किंवा तुम्हाला दिसत असेल जीएसटी 18% काही ठिकाणी काहीला 5% आहे, काही जण 12% आहे. आणि जी मद्यपान असणाऱ्या गोष्टी आहेत, सिगारेट आहेत, त्याच्यावरती आपल्याला काही 40% जीएसटी झालेली आहे. म्हणजे काय काय स्ट्रक्चर आपण आताची राज्यसंस्था आणि मौर्य काळातली राज्यसंस्था हे जर जोडून बघायला लागलो आपण तर आपल्याला ते नेमकं कळायला लागतं कसं आहे काय. फक्त कंपॅरिझन करून बघा काय असावं, कसं असावं, कशा पद्धतीने ते काम केलं जात असावं. त्या काळात ती जाणीव होती. म्हणजे लोक कल्याण करायची कामाची जे जाणीव होती त्या काळात सुद्धा होती. म्हणजे कधी 269 BC किंवा 321 BC पासून ते 185 BC पर्यंत आपल्याला 137 वर्षाचा कालखंड मौर्य काळाचा दिसतो. त्यामध्ये आपल्याला दिसते उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे शेतीच्या उत्पादनातून 1/4 ते 1/6 इतका हिस्सा होता. ओलिताखालील जमिनीत वरील कर थोडा जास्त असेल. जी जमीन लागवडीखाली आहे, ज्यात पीक घेतलं जातं त्याच्यावरचा कर हा जास्त असेल, त्याच्यावरचा कर हा जास्त असेल. दुसरे उत्पन्नाचे साधन म्हणजे नगरात विक्रीसाठी येणाऱ्या वस्तूवरील जकात कर. उत्पन्नाला काय म्हणता येईल तर एक आहेत बघा जमीन महसूल कर, दुसरा आहे बघा जकात कर. एखाद्या आयात निर्यात शुल्क, जकात शुल्क जे आपण जकात नाका तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल कधी ना कधी. जकात नाक्याला काहीतरी शुल्क द्यावं लागतं ते आपल्याला दिसतं, ते त्याच्यावर पण टॅक्स असेल. नगरात उत्पन्नाचे दुसरे नगरात विक्रीसाठी येणाऱ्या वस्तूवरील जकात कर तोही आपल्याला त्या ठिकाणी लावला जात असेल. कोण आहे? आचल अरुणराव अत्राम, गुड आफ्टरनून. चला सांगा लवकर काय विचारायचं आहे. सेटचा पेपर दिला असेल तर रिझल्ट सांगा. MS सेट 2025 15 जून ज्यांचा रिझल्ट आहे पॉझिटिव्ह असो अथवा निगेटिव्ह असो रिझल्ट सांगितला पाहिजे. कसंही असो आपल्याला त्याशी नाही, आपल्याला पुढच्या सेटसाठी आपण चांगली तयारी कशी करता येईल, आपण कसं क्वालिफाय होऊ याचा विचार करायला पाहिजे आपण. नॉट फॉर द गेलेलं गेलं. आता 15 जून गेलेलं आहे, 15 जुलै आलं, 15 ऑगस्ट आलं, आता 15 सप्टेंबर येते बघा. आपल्याला 2025च्या डिसेंबरच्या नेटची तयारीची बघायचं आणि त्याच्यानंतर येणाऱ्या सेटची तयारी. गेलेल्या गोष्टी दुःख करत बसू नका. गेलेलं गेलं त्याचा काहीच विषय नाही बघा. पण जे आपल्या हातात आहे त्याचा विचार करायला पाहिजे. जे तुमच्या हातात आहे त्याचा विचार थरोली करायला पाहिजे बघा. तो जर विचार नाही करता आला तर मग रिझल्ट तुमचा येणार नाही बघा. कारण भूतकाळाचं ओझं किती घेणार तुम्ही, शिकवण घेतली पाहिजे. आपण इतिहासाचे विद्यार्थी आहोत
तर आपण भूतकाळातनं धडा घेतला पाहिजे, ना की त्याचं ओझं घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे कोणतीही परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर त्याचा जसा आनंद घेत राहतो आपण, त्यासाठी प्रिपरेशन करताना झालेलं तर असं आपण लक्षात ठेवत नाही, तसं एखाद्या परीक्षा डिस्क्वालिफाय झाल्यानंतर ते का झालो नाही याचीच कारणं बघायची आणि ती कारणं परत घडू नयेत याचाच प्रयत्न करायचा. तो माझा आलाच नाही, माझा आलाच नाही, मी खूप वेळा अभ्यास केला, मी खूप अभ्यास केला, माझ्यापेक्षा कमी अभ्यास, पण विषय काय आला नाही हे स्वीकारायचं आणि परत रिझल्ट कसा येईल यासाठीचे प्रयत्न करायचे. लक्षात येते का? ह्या गोष्टी सातत्याने विचारमग्न तुम्ही असलं पाहिजे, त्याच्यात गोष्टीत राहिलं पाहिजे. बघा सप्टेंबर आलेलं आहे, मिड सप्टेंबर आलेलं आहे बघा, आज 4-5 तारीख, 4 तारीख आहे सप्टेंबरची. लक्षात घ्या, म्हणजे 4 सप्टेंबर आज आहे, किती बघा 4 सप्टेंबर आहे, 4 सप्टेंबर आहे. तर आता आपल्याला सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये नीटची परीक्षा असेल. 3 ते 3.5 महिने आपल्याजवळ आहे, 3.5 मंथ, म्हणजे जवळजवळ 100 दिवसाचं प्लॅनिंग आहे. आपण जर म्हटलं त्याप्रमाणे आता हे आपली स्लाइड, हे अभ्यास झाले का आपण त्याच्यावर बघूया. 100 डेज जर प्लॅन तुम्ही करणार असाल, टार्गेट ओरिएंटेड तुम्ही करायला पाहिजे. टार्गेट डिसेंबर नेट जे आहे असंच तुम्ही करायला पाहिजे. तर आणि तर ह्या गोष्टी होतील बघा, तर आणि तर ह्या गोष्टी होतील, अदरवाईज ते होणार नाही. तुम्ही म्हणलात की मग असंच काहीतरी जादू होईल आणि माझा रिझल्ट येईल, असा रिझल्ट कोणाचाच येत नसतो आणि येऊ पण नाही. माझं काय मत आहे की तसा कोणाचा रिझल्ट येत नसतो, म्हणजे आपण सहज गेलो आणि बसलो असा रिझल्ट येत. त्या पाठीमागे तुमचे स्वतःचे कष्ट असतात बघा, तुमचं प्रिपरेशन असतं, मगच तुम्हाला तो रिझल्ट देत असतो. लक्षात घ्या. त्यामुळं त्या अँगलनं तुम्ही विचार करायला पाहिजे की तुम्ही एक्झामिनर आहात आणि एखादा आपल्यासारखे अभ्यास करणारे विद्यार्थी एका बाजूला आणि न अभ्यास करणारे विद्यार्थी बसलाय, तो बी सेट झालाय, तो बी नेट झालाय, तर तुम्ही ते ॲक्सेप्टेबल वाटतं का, व्यवस्थित स्वीकाराही वाटतं का, ह्या पण गोष्टीचा विचार वारंवार करायला पाहिजे बघा. म्हणजे काय पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे याचं पण तुम्हाला माहितीच आहे. जवळजवळ तुम्ही सगळं मास्टर झालेले आहात, सगळेच मास्टर आहेत, म्हणजे मास्टर डिग्री झालेल्या आहेत, तर तुम्हाला अभ्यास कसा करा हे सगळं माहिती आहे. त्यातलं पास कसं व्हावं याची आपण चर्चा जास्त करूया. म्हणजे मी तुम्हाला इतिहास नाही शिकवणार, पण इतिहासातनं नेट कसं व्हायला पाहिजे, सेट कसं व्हायला पाहिजे हे सांगायचं काम माझं आहे. येते का लक्षात? बघा कळतंय का, समजतंय का? बघा कोण आहे ते उत्तर द्या. रोहिदास पुढं बघा. पशु पक्षी इत्यादींना वगळले जाईल जकात या करातून, धान्य पशु इत्यादींना वगळले जाईल. मध्यग्रह, धृतग्रह, नृत्यशाळा यातूनही शासनाला उत्पन्न मिळत असत. आज पण आपल्याला दिसतं त्या पद्धतीचं. न्यायालयीन दंड, नावा, जहाजे, पूल, ठरवलेल्या वस्तू, भूमिगत धन, भेटी, नजराणे इत्यादी प्रकारातूनही राज्याच्या खजिन्यात भर पडत होती. खाणी, जंगले, कुरणे, व्यापार यातूनही राज्याला उत्पन्न मिळत असत. राज्याची स्वतःची मालमत्ता व जमीन यातून सिद्ध हा कर जमवत आहे. राज्याची स्वतःची मालमत्ता, सिद्ध हा कर मिळत असे. मिळत असे. कर नियोजन अंतर्गत काळजीपूर्वक निर्णय केले जातात. कर नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केले जातात. कर कसा घ्यावा, काय घ्यावा याबद्दल काळजीपूर्वक नियंत्रण घेतले जात असे. बघा पुढं जर आपण बघितलं तर बळी आणि भाग असे 2 प्रकारचे कर आपल्याला मौर्य काळात दिसत. बघा बळी आणि कर. आता बळी नावाचा कर हा आपल्याला ऋग्वेदिक काळापासून असलेला दिसतो. बघा याच्यावरती आपल्याला सेटला क्वेश्चन विचारलेला आहे. बघा आताचा अर्लिएस्ट टॅक्स इन ऋग्वेदिक पिरियड मधला कोणता टॅक्स होता, त्यात बळी आहे. बळी हा अर्लिएस्ट टॅक्स आहे. नंतर मग कर आहे, शुल्क आहे, भाग आहे, अशा वेगळ्या प्रकारचे टॅक्स आपल्याला प्राचीन काळापासून असलेले दिसतात. तसं मौर्य काळामध्ये आपल्याला बळी नावाचा आहे आणि भाग असे कराचे 2 प्रकार दिसतात. तसं कुराणामध्ये आपल्याला 4 वेगळे सांगितले. बघा
खम्स, कराज, जकात, जिजिया. जिजिया हा नंतर लावलेला कर आहे, तो नॉन मुस्लिम असणाऱ्या लोकांवर जिजिया नावाचा कर लावला होता बघा. त्याच्यामुळे त्याच्यावर बळी हा धार्मिक कर होता. तर भाग हा शेती वगैरे उत्पन्नातून मिळणारा एक ठराविक भाग त्यातनं द्यावा लागायचा. जसं आपण म्हटलं मराठा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला दिसलं चौथाई आणि सरदेशमुखी, याच्यावर पण प्रश्न आहे. चौथाई आणि सरदेशमुखी. सरदेशमुखी म्हणजे काय? इट्स अ प्रोटेक्शन टाईप, म्हणजे तुम्हाला तुमच्या साम्राज्यावर कुणाचं आक्रमण होऊ नये असं जर वाटत असेल तर त्यासाठी सरदेशमुखी दिली जायची. चौथाई काय? एकूण उत्पन्नाच्या चौथा भाग हा राज्य संस्थेला तुम्हाला द्यावा लागत असतो. आजचं नेक्स्ट जनरेशन जे तुम्हाला दिसतं बघा, याचं कशाचं GST झालं, त्याच्यामध्ये तुम्ही बघायला पाहिजे. बळी आणि भाग असे कराचे दोन भाग होते. बळी हा धार्मिक कर, तर भाग म्हणजे शेती वगैरे यातून मिळणारा उत्पन्नाचा ठराविक भाग. गौतम बुद्धाची जन्मभूमी लुंबिनी बळी करातून वगळण्यात आली होती. काय? बळी करातून गौतम बुद्धाची जी जन्मभूमी होती त्याला वगळण्यात आलेलं होतं. नैसर्गिक आपत्तीच्या काळात कराचे प्रमाण केले जाईल. नैसर्गिक आपत्तीच्या काळात कराचे प्रमाण केले जाईल. त्याचप्रमाणे राज्याच्या आर्थिक अडचणीच्या काळात कराचे प्रमाण 106 वरून 104 पर्यंत सुद्धा वाढवले जात होते. म्हणजे जर घरात राज्य संस्थाच अडचणीत आहे तर मग काय केलं पाहिजे? तर त्या प्रकारचा कर वाढवलाच पाहिजे. डायरेक्ट कर वाढवूनच मग त्याचं उत्पादन हे चालवायचं, म्हणजे राज्य चाललं पण पाहिजे. जर राज्याचा महसूल असेल तर राज्य संस्था वर्क होणार. ब्राह्मण, स्त्रिया, मुले, अंध, अपंग आणि राजपरिवार यांना करातून वगळण्यात आले होते. कर वसुली नियमितपणे आणि पूर्णतः केली जात असे. कर चुकव्यांना कठोर शासन केले. दॅट इज द मेन ऑर द प्राइम importance of that revenue system of Mauryan period. मौर्य काळाचा सगळ्यात महत्त्वाचा काय कोरचा भाग आहे बघा, की मिनिमम टॅक्सेशन अँड मॅक्झिमम रिकव्हरी. भले 1 रुपयाचा टॅक्स आहे, तुमच्या माझ्या 1000 लोकांवर 1 रुपयाचा टॅक्स आहे, तो वसूल मात्र सगळ्याकडून करणार. जे आहे ज्यांना तो टॅक्स लागतो त्या, म्हणजे रिकव्हरी जास्त आहे, त्याचा रेशो जो आहे तो जास्तीत जास्त वसूल केला पाहिजे. त्याच्यावरचा वसूल करणं हे त्याच्या पाठीमागे आलेलं दिसतं बघा. वसूल करायचं आहे त्याच्यामध्ये. मॅक्झिमम रिकव्हरी ऑफ द टॅक्स. त्याच्यानंतर काय बघा, महसुली खर्च. खर्चाच्या मुख्यतः 3 बाबी होत्या. खर्च कसा केला हे झालं, महसूल कसा किंवा त्याबद्दलच आहे बघा. आपण आता त्याच्याबद्दल बघूया बघा. आता जे कोण सिरियसली करतील त्यांच्याबद्दल आपण टार्गेट ओरिएंटेड एक प्रोग्राम ठरवूया बघा. काहीतरी आपण प्लॅन करूया बघा, की 100 डेजचा काही प्लॅन करू आणि त्यानुसार तुमचा जो विषय आहे तो त्याच्याबद्दल आपण घेऊया. काय काय करता येईल, कसं करता येईल त्याच्याबद्दल विचार करून आपण अभ्यासाचं काय म्हणता येईल की एक्झिक्युशनमध्ये काम कसं करता येईल. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. सगळं झालं तरी अंमलबजावणी झाली पाहिजे बघा. अंमलबजावणी नाही झाली तर मग त्यात प्लॅनिंग ही फक्त कागदाचा तुकडा राहतो बघा. प्लॅनिंग इज अबाउट जस्ट पीस ऑफ पेपर, म्हणजे काय बघ फक्त कागदाचा एक कागदी तुकडा असल्यासारखं आहे. जर नियोजनात किंवा अंमलबजावणीमध्ये जर रूपांतर नाही झालं, आपण किती म्हणलो मला एखादी परीक्षा पास व्हायची, पण त्याचं अधिकृतपणे कामकाज काय, त्याच्यावर काम काय चालू आहे हे बघितलं नाही तर मग त्याच्यातनं काहीच अर्थ निघत नाही बघा. लक्षात घ्या, तुमचं कष्ट तुम्हाला दिसलं पाहिजे बघा. त्यानंतर आहे बघा, खर्चाच्या मुख्य 3 बाबी होत्या. 3 बाबी. पहिला आहे बघा, पहिलं काय दिलेलं आहे, राजा व राजपरिवार यांचा खर्च. राजा व राजपरिवार यांचा खर्च.
दुसरं सैन्य यावरचा खर्च, सैन्य यावरचा खर्च. तिसरं काय म्हणता येईल की सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक उपक्रम. या 3 पद्धतीने खर्च हा केला जातो. राजपरिवारातील राण्या, पुत्र, जवळचे नातलग यांच्या वैभवी विलासी राहण्यासाठी सर्वात मोठा खर्च केला जात असे. किंबहुना राजाचा खजिनाच केवळ यासाठीच आहे असे तत्कालीन समजत होते. त्यानंतर राजाचे राजपद आणि राजाचे संरक्षण यासाठी नियुक्त केलेले सैन्यातील अधिकारी आणि त्याचबरोबर सैनिक, त्यांना आवश्यक शस्त्रास्त्रे वगैरे, राजाचे साहित्य व त्यांचे वेतन यांचा खर्चाच्या प्रमाणानुसार दुसरा क्रम होता. त्यानंतर मौर्य राजे, विशेषतः चंद्रगुप्त, बिंदुसार आणि अशोक हे प्रजाहित दक्ष असणारे राजे होते. म्हणजे प्रजेचं हित, त्यांची दक्षता त्यांना होती किंवा त्याबद्दल त्यांचा असणारं जी काही इम्पॉर्टन्स होता त्यांनी कधीच ते विसरले नाहीत. बघा, प्रजेचं हित हे प्राईम त्यांनी समजलेलं होतं. बऱ्यापैकी खर्च करीत, आकस्मिक खर्च म्हणून जी युद्ध करावे लागत, पण त्यासाठी काही वेळा लोकांकडून वेगळा कर जमा केला जात असे. मांडलिक राजे त्याकडून काय घेत होते. चंद्रगुप्ताने साम्राज्य विस्ताराच्या कार्यात अनेक राज्ये जिंकली, परंतु त्यावेळी बऱ्याच राज्यांना स्वतंत्रपणे कारभार करण्याची स्वायत्तता बहाल केली होती. अर्थशास्त्रात उल्लेखलेली संघ ही संज्ञा अशा स्वायत्त राज्यासाठी वापरली जाते, म्हणजे मांडलिक राज्य. हे राज्य बहुअंशी गणराज्य प्रजासत्ताक राज्य होते. तेथे नियमित निवडणुका वगैरे होत असत आणि सत्ता राज्यातील वरिष्ठ मंडळीकडे सोपवली जाते. हे आपल्याला त्याचं खर्चाचं बघितलं. आता आपण पुढचा भाग बघायचा आहे. आपल्याला काय बघायचा बघा, डिस्ट्रिक्ट अँड विलेज ॲडमिनिस्ट्रेशन बघण्या अगोदर आपण प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन बघूया. तर आपण प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन हा भाग बघूया. प्रांतिक प्रशासन काय प्रकार. मौर्य साम्राज्याचा विस्तार खूप मोठा असेल. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 6 विभाग केले. 6 विभाग. आपल्याला अशा प्रत्येक विभागावर प्रांताधिकारी म्हणून राजपुत्राची नेमणूक केली जात असल्याचे अशोकाच्या शिलालेखावरून दिसते. अर्थशास्त्रात प्रांताची नावे दिलेली नाहीत, परंतु अशोकाच्या शिलालेखात त्यांची नावे आढळून येतात. चंद्रगुप्ताच्या काळातही हेच विभाग असावेत असे दिसते. प्रमुख 6 विभाग कसे होते ते काय काय आपण बघू. गृहराज्य, गृहराज्य काय बघा, राज्याच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली राज्याच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली राजधानी पाटलिपुत्र, मगध, पाटलिपुत्र, मगध आणि आसपास प्रदेश. राजधानी पाटलिपुत्र. आणि दुसरं काय बघा, दुसरं काय दिलेलं आहे, उत्तरपद. उत्तरपद, उत्तरेकडले राज्य. उत्तरपद, उत्तरपदामध्ये काय बघा, राजधानी तक्षशिला, राजधानी तक्षशिला, राजधानी तक्षशिला, पंजाब सीमांत सिंध, पंजाब सीमांत सिंध वगैरे प्रदेश.
त्यामध्ये असलेलं दिसतं. तिसरं आहे, हे लिहून घ्यायला पाहिजे, लिहून घेतलं पाहिजे. सेलुकस जितर प्रदेश, सेलुकस निकेटरकडून जिंकलेले प्रदेश, सेलुकस जित प्रदेश, सेलुकस जित प्रदेश. काय? राजधानी कपिशा, राजधानी कपिशा. त्याचबरोबर आणखी काय बघा, सेलुकस निकेटर याचकडून जिंकून घेतलेला प्रदेश, सेलुकस निकेटर याकडून जिंकून घेतलेला प्रदेश. कोणी जिंकलेला? चंद्रगुप्त मौर्य याचकडून जिंकलेला प्रदेश. अबाउट फोर्थ पॉइंट, फोर्थ जे काय 6 विभागातला 4था विभाग, सौराष्ट्र, सौराष्ट्री किंवा सौराष्ट्री. त्यामध्ये काय बघा, राजधानी गिरनार, आजचा सौराष्ट्र, राजधानी गिरनार, राजधानी गिरनार आजचा सौराष्ट्र, आजचा सौराष्ट्र, जुनागड. पाचवा पॉइंट, अवंती राष्ट्र, राजधानी उज्जैन, राजधानी उज्जैन. 6वं काय, दक्षिणपद, राजधानी उदयगिरी. हे आपल्याला 6 विभाग होते बघा, लिहून घ्या सगळे. These are the 6 division of the Mauryan administration. Then we will talk about the काय म्हणतात त्याला, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन और द त्या प्रकारचं असणारं प्रशासन बघायचे आपल्याला. ग्राम प्रशासन बघायचे, ग्राम प्रशासन पाहिजे. बघून घ्या, पटपट पटपट लिहून घ्या. इग्नोतनं काय आहे त्यातलं बघू. अकॉर्डिंग टू अर्थशास्त्र, द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन वॉज द विलेज. सर्वात लहान जो प्रशासकीय घटक आहे तो ग्राम आहे. फ्यू विलेजेस वर ग्रुप ॲज वन डिस्ट्रिक्ट अँड द कलेक्शन ऑफ डिस्ट्रिक्ट फ्रॉम ॲज अ प्रोव्हिन्स. विलेज, मोस्ट ऑफ द विलेज, नंतर मग काय डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्ट नंतर मग प्रोव्हिन्स, असं ते त्याचं हायरार्की असते. Each district was to have an accountant to maintain record of boundaries. त्याची सीमा किती आहे, नोंद, जमीन किती आहे, कोणाची जमीन आहे, किती लोकसंख्या आहे आणि किती जनावर आहेत किंवा पशुपक्षी आहेत याची नोंद ठेवायला एक अधिकारी असेल. देयर वॉज ऑल्सो टॅक्स कलेक्टर फॉर एव्हरी डिस्ट्रिक्ट. प्रत्येक जिल्ह्यात वेगळा कर जे कलेक्ट करणारा, कर संकलित करणारा किंवा गोळा करणारा व्यक्ती असेल.
रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरियस टाइप्स ऑफ रेव्हेन्यू, वेगळ्या महसुलासाठी असतात. ॲट द विलेज लेवल द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शनरी वॉज द विलेज हेडमन. सगळ्यात महत्त्वाचा जो अधिकारी आहे विलेज फंक्शनरी मध्ये कोण आहे बघा, विलेज हेडमन. हू वॉज अकाउंटेबल टू द डिस्ट्रिक्ट अकाउंटंट अँड टॅक्स कलेक्टर. विलेज हेडमन वॉज अकाउंटेबल टू द district tax collector and the accountant. District accountant and the tax collector. At the district level, the officers listed were pradeshika. District level चा अधिक कुठला आहे बघा, district level चा प्रदेशिका, राजुका आणि युक्ता. युक्ता was overall in charge of the district. प्रदेशिका हा सर्वसाधारणपणे सगळ्या भागाचा प्रमुख. प्रांताच्या जिल्हावार विभागासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. प्रादेशिक, रज्जुक आणि युक्त असे 3 प्रमुख अधिकारी जिल्ह्यासाठी असतात. प्रादेशिक, युक्त आणि रज्जुक असे 3 अधिकारी जिल्ह्यासाठी असतात. प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या हाताखालून रज्जुक अधिकारी असे. प्रादेशिक अधिकारी दर 5 वर्षांनी किंवा संपूर्ण जिल्ह्याच्या भागात तपासासाठी भेटी देत असतात. प्रादेशिक अधिकारी कुठला आहे बघा, रज्जुक, प्रादेशिक, प्रादेशिक, रज्जुक आणि युक्त अशी 3 अधिकारी आपल्याला जिल्ह्याला असलेले दिसतात. रज्जुक हा भूमापन अधिकारी, युक्त हा मुख्यत्वे जिल्ह्याचा पत्रव्यवहार करणारा. युक्त कसं, जिल्ह्याचा पत्रव्यवहार करणारा. युक्तचं काम काय, जिल्हा पत्रव्यवहार करणारा, जिल्ह्याचा पत्रव्यवहार करणारा अधिकारी युक्त. भूमापन अधिकारी म्हणजे कोण, रज्जुक. हे हिशोब तपासण्याचे किंवा ठेवण्याचे काम आपल्याला युक्तकडे होते. जिल्हा प्रशासन, ग्राम प्रशासन यांच्या दरम्यान गोप हा अधिकारी 5-10 ग्रामांच्या एका गटावर प्रमुख असेल. गोप नावाचा अधिकारी म्हणून काम पाहत असेल. त्यांच्याकडे मुख्यतः या गटाचे विशेष ठेवण्याचे काम सोपवले होते. स्थानिक व अधिकारी, स्थानिक या अधिकाऱ्याकडे कर गोळा करण्याची जबाबदारी होती. त्यानंतर युक्त वाज अ ज्युनियर ऑफिसर गिव्हिंग सेक्रेटरियल काइंड ऑफ असिस्टंट टू द अदर. या दोघांना सचिवासारखी सहाय्य करणारा अधिकारी म्हणून पण बघितला. पत्रव्यवहार आणि हिशोब ठेवण्याचे अधिकारी तसंच सचिवासारखे काम सुद्धा आपल्याला युक्तकडे होतं. युक्त काम. The officers fulfilled the following duties: survey and assessment of land, tour, inspection, revenue collection, and maintaining the law and order. At the time of king was in direct touch with these officers. राजा प्रत्यक्षपणे या लोकांच्या संपर्कात असायचा. राजा प्रत्यक्षपणे या लोकांच्या संपर्कात असायचा. म्हणजे क्रॉस चेक जे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने होताना दिसतात. चौथ्या स्तंभलेखामध्ये आपल्याला इंडिपेंडंट अथॉरिटी दिलेलं दिसतं बघा, राजू. चौथ्या स्तंभलेखामध्ये राजुकाला स्वतंत्र अधिकार दिले असं दिसतं. Independent authority to the Rajuka to carry out certain responsibilities related to public welfare. Besides this, there were checks and balances on the powers of each category. प्रत्येक ठिकाणी checks and balances. एकमेकाला तपासणी पडताळणी केलीच पाहिजे. म्हणजे कधी कोण फसवत याच्यापेक्षा त्याची कशी तपासणी करतात हे आपल्याला ठिकाणी. The local people appointed as officers in the village were called as ग्रामिका. स्थानिक लेवलचा जो अधिकारी त्याला ग्रामिका म्हणलेला आहे. स्थानिक स्तरावरचा अधिकारी. देयर वाज अ गोप आणि स्थानिक. गोप आणि स्थानिक. गोप आणि स्थानिक. 2 types of officers acting as intermediaries between district and village level administrative units. प्रशासकीय काय म्हणता येईल की कशासाठी, जिल्हा आणि ग्राम या दोघांमधले मध्यस्थी असणारे अधिकारी गोप आणि स्थानिक आहेत बघा.
दे वर इंटरेस्टेड विथ द फॉलोइंग ड्युटीज. डिमार्केटिंग विलेज बाउंड्री, गावाची सीमारेषा ठरवणे, सीमारेषा ठरवायचं काम त्याचं होतं. मेंटेनिंग रेकॉर्ड्स ऑफ लँड, जमिनीचं हिशोब किंवा मोजमाप ठेवायचं, रेकॉर्ड ठेवायचं. रेकॉर्डिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ पीपल, लोकांचा खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये पण नोंद ठेवायची. रेकॉर्डिंग टॅक्सेस, कर नोंदवायचा. महसूल आणि दंड जो आहे तोही त्याच्याबद्दलची माहिती लिहून ठेवायची. डिस्पाइट द प्रेझेन्स ऑफ सच ऑफिशियल्स, द विलेज एन्जॉयड सर्टन डिग्री ऑफ ऑटोनॉमी इन ॲडमिनिस्ट्रिंग देअर अफेअर्स. द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम लार्जली रिव्हॉल्व अराउंड द इफिशियंट कलेक्शन ऑफ टॅक्सेस. सगळं जे प्रशासकीय स्ट्रक्चर आहे, ही व्यवस्था ही कशावर अवलंबून आहे तर इफेक्टिव्हली तुम्ही टॅक्स कलेक्ट करता तरच तुम्हाला हे सगळा ढाचा चालवायला येतो. जर तुमच्याकडे महसूलच नसेल तर तुम्ही चालवणार कसं, हा मुळात प्रश्न आहे बघा. जर तुमच्याकडे जर महसूल जर योग्य पद्धतीनं आला नाही तर ते रिकव्हरी झाली नाही, याचा खर्च करणार कसा. त्यासाठी मोरे काळ का महत्वाचं आहे, इफेक्टिव्ह रिकव्हरी ऑफ द टॅक्स इज इम्पॉर्टंट. मिनिमम टॅक्स आणि मॅक्झिमम रिकव्हरी, म्हणजे मॅक्झिमम मीन्स जेवढी इफेक्टिव्ह रिकव्हरी असले, जेवढे ठरलेलं आहे तेवढा. Ashoka inscription at Lumbini that land revenue was part of two kinds, बळी आणि भोग. आपण हे पाहिलं, बळी आणि भाग नावाचे दोन जमीन महसूल कर आहेत. This assessment of tax varied from region to region. 1/6 to a quarter of the produce of the land and 1/4 of the produce was paid in tax by the peasants. प्रत्येक नुसार ते 1/6 किंवा 1/4 यामध्ये चेंजेस आहेत. They also paid tribute. Land tax, land tax म्हणजे भाग, भाग म्हणजे भूमी कर. त्याला आपण काय म्हणतात, भूमी कर. They also paid a tribute. Land tax was the main source of revenue. It was levied at 1/6 of the produce. It could have been higher in the Mauryan times. The Lumbini Edicts of Ashoka says that during his visit to the birthplace of Buddha, exempted the village from the payment of बळी. बळी नावाचा धार्मिक याच्यावर असणारा टॅक्स तो आपल्याला याच्यातनं काय म्हणता येईल की लुंबिनीला सूट होते. लुंबिनी त्यातनं वगळलेलं, लुंबिनी वगळलेलं. Reduce the payment of भाग to 1/8. Share cropping was another way by which the state collected agricultural resources. Sharecroppers were provided with seeds, ऑक्सेन्स म्हणजे त्यांना काय मेहनत करण्यासाठी दिली जाणारी पशुपग जी काय आहेत ते. अँड रिसिव्ड एरेबल लँड फॉर कल्टिवेशन. सच पीझंट्स गिव्ह हाफ ऑफ द प्रोड्यूस टू द स्टेट्स. एखाद्याला शेअर क्रॉपर, शेअर क्रॉपर म्हणजे काय, बिया देणार राज्य, जमीन पण देणार आणि लागवड की मेहनत करण्यासाठी तुम्हाला पशुपक्षी पण देणार किंवा बैल म्हणतो आपण, बैलगाडी किंवा बैल देणार. आणि त्याच्यातनं मग जे उत्पादन त्या शेतातून निघणार आहे किंवा त्या जमिनीतून निघणार आहे त्याचा अर्धा भाग तुम्हाला राज्याला द्यावा लागायचा. हे आपल्याला याच्यामध्ये दिसते. त्याच्यामध्ये शेअर क्रॉपर्समध्ये अदर काइंड्स ऑफ टॅक्सेस वेर ऑल्सो पेड. पीझंट ऑल्सो पेड अ पिंडकारा टॅक्स. पिंडकारा टॅक्स याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. पिंडकारा टॅक्स. इट वॉज पेड बाय द हजबंड्समेन which was assessed on a group of village. खेड्यांचा जो समूह आहे त्याच्यावर तो कर लादला जात असा. This was a customary in nature. The village also provided provision to the army passing through their respective territory. There was a tax called the Hiranya. Hiranya नावाचा हे टॅक्स आहे बघा. Hiranya tax. आकाशासाठी असं बघा. Its nature is not clear, but it was paid in cash. त्याचं स्वरूप माहिती नाही एक्झॅक्टली, म्हणजे समजलेलं नाही, पण ते पैसे स्वरूपात. सम टॅक्सेस कुड हॅव बीन व्हॉलंटरी. काही टॅक्सेस इच्छुक असणार. प्रणय वाज अ टॅक्स विच लिटरली मीन्स ऑफ गिफ्ट ऑफ अफेक्शन. प्रणय नावाचा हे टॅक्स दिला जायचा. प्रणय टॅक्स. Panini mentions it first, but the Kautilya elaborately upon it. It amounted 1/3 to 1/4 of the produce according to the nature of soil. Over the time, it may have become obligatory. Megasthenes also assumed that all land belonged to the king and the cultivators tilled the land on the condition that they paid in kind 1/4 of the produce as tax. Yet other Greek account seems to suggest that cultivator received 1/4 of the produce of tilling.
or the land of king. We have references to crown land called Sita. Sitala crown land म्हटलेलं आहे. Sita is about a crown land. Which was held by the ruler and designated as his own land. Swabhumi. These crown lands were cultivated under the supervision of state by sharecropper or tenant cultivator who paid a tax, or even by wage labor. In Arthashastra, Sittadhyaksh or the superintendent of agriculture land is mentioned who probably supervise the cultivation of Sita land. यासाठी Sittadhyaksh असलेला दिसतो. Sittadhyaksh आपल्याला The rest of the land in the Mauryan state, known as Janpada territory, was most probably under the private cultivator. Jataka mentioned the Gahapadis and Gram Bhojam, who are said to have employed higher laborers, indicating that they were the land owning gentry. The state's role in provision of irrigation was crucial for a strong agriculture setup. या ठिकाणी राज्याची महत्त्वाची भूमिका आहे बघा. कशासाठी? तर तुम्ही शेती निर्माण करत असताना किंवा शेती करत असताना तुम्हाला महसूल काय म्हणतात सिंचनाची मदत करायचं काम आपल्याला राज्य या ठिकाणी करतात. आपण बरे सुदर्शन लेक कॅनल आहे, विहिरी आहेत, कॅनल आहेत, या निर्माण रिझर्व आहेत, तलाव आहेत आपल्याला दिसतं. अर्थशास्त्र मेन्शन वॉटर सेस, पाण्यावरचा उपकर सुद्धा आपल्याला असलेला दिसतो. which was amounted to 5/4 or the third of the produce. अर्थशास्त्रामध्ये आपल्याला वॉटर सेस दिसतो बघा. वॉटर सेस त्यामध्ये 3rd, 4th or 5th. In such areas, cess was levied only on irrigated land, indicating that the regulated irrigation facilities where rainfall was scarce. सिंचन irrigated land वरच तो वॉटर सेस असेल. ते बी irrigated land कशानं? तर राज्य संस्थेने जर त्याला इरिगेशनची सुविधा दिलेली असेल तर. ओके. As said before, collection of land revenue through taxes was an important affair of the states. The highest officer in charge of this was the samharta. सगळ्यात महत्त्वाचा जो अधिकारी कोणता आहे बघा, त्या टॅक्स कलेक्शन मधला समहार्ता नावाचा अधिकारी आहे. समहार्ता नावाचा सगळ्यात महत्त्वाचा अधिकारी यामध्ये असलेला दिसतो. सन्निधाता was the chief custodian of the state treasury. सन्निधाता कशासाठी आहे? तिजोरीचं संरक्षण करणारा अधिकारी. सन्निधाता was the for the of the state treasury. Since the revenue was collected in kind also, providing storage of facility for grain was the responsibility of states. मग वस्तूच्या स्वरूपातही टॅक्स घेतला जात असे, त्यासाठी ते सरकारी गोडाऊनात ते ठेवतात. Labor was provided by the Das Karmakara. Labor was provided by the Das Karmakar. हा प्रश्न विचारलेला आहे बघा. सेट किंवा नेट मध्ये एकदा चेक करा बघा. सेट और नेट मध्ये एकदा कुठेतरी चेक करून बघा. सेट और नेट कुठेतरी आहे. Slaves and higher labor. According to Arthashastra, the various categories of labor include wage labor, bonded labor and slave labor. या प्रकारचे वेगळे कारागीर आपल्या त्या ठिकाणी असलेले असतात. नगर प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि नगर प्रशासन. थोडकी माहिती ते लिहून देतो. नगर प्रशासन काय सांगितलं? अशोकाच्या अनेक शिलालेखामध्ये पाटलीपुत्र, तक्षशिला, उज्जैनी, तोशाली, काय सुवर्णगिरी, सामप, इशिला, कोशांबी इत्यादी नगराचा उल्लेख आलेला आहे.
अर्थशास्त्राच्या दुसऱ्या विभागात अर्थशास्त्राच्या दुसऱ्या विभागामध्ये आपल्याला काय दिसतं, नगर प्रशासनची तपशीलवार नोंद आहे. तर मॅगॅस्थेनीजने पाटलीपुत्र या राजधानी नगर प्रशासनाची माहिती दिली आहे. सामान्य नगर प्रशासनाची व्यवस्था साम्राज्यातील मोठ्या नगराची सारखीच होती. नगर प्रशासनात बरीच स्वायत्तता होती. नगराची व्यवस्था 30 नगर सदस्याच्या 6 समितीद्वारे पाहिली जात होती. मॅगॅस्थेनीने प्रत्येक सदस्याच्या उल्लेखलेल्या 6 समितीची माहिती असल्याची दिलेली दिसते. कोणत्या कोणत्या समिती होत्या बघा नगर प्रशासनात आपल्याला. पहिली समिती काय म्हणतात त्याला, नगर प्रशासन तर कर समिती. पहिली समिती त्याला कर समिती दिसते. पहिली समिती कर समिती. यामध्ये माल विक्रीवरील विक्री कर, जकात हे मुख्य काम या समितीकडे असून कर चुकव्यांना कठोर शिक्षा दिली जात असे. कर चुकवणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाते. दुसरी आहे बघा त्याच्यानंतरची आहे परदेशी, यासाठी काय म्हणता येईल की समिती. परदेशीयांसाठी असणारी समिती. नगरात आलेल्या परकीयांचे निवास, भोजन, औषध पाणी व अन्य गरजा यांची व्यवस्था करणे, त्यांचे नगरातील आगमन व निरगमन यांची नोंद करणे, एखाद्याचे निधन झाल्यास त्याचा अंत्यविधी करणे, त्याची मालमत्ता त्याच्या वारसाकडे पोहोचती करणे इत्यादी कामे या समितीकडे होती. जनगणना, जनगणना जन्म मृत्यूची नोंद करायला आपल्याला जन्म मृत्यूंची नोंद करणे. नंतर वाणिज्य समिती, ट्रेड ऑर द कॉमर्स, वाणिज्य समिती. वाणिज्य समिती, वाणिज्य समितीत काय बघा, नगरातील व्यापारावर देखरेख, वजनमापे, तपासणी, विक्री, वस्तूंची नोंदी करणे अशी कामे या समितीवर होती. नंतर पाचवी आहे बघा उद्योग समिती. उद्योग समिती पाचवी आहे उद्योग समिती. पाचवी कशासाठी, उद्योग समिती. कारखान्यातून व अन्य उद्योगातून उत्पादित मालावर देखरेख ठेवणे, भेसळ करणाऱ्या उत्पादित मालाच्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवणे अशी कामे या समितीवर सोपवली होती. नंतर काय, शिल्पकला समिती. उद्योगासाठी लागणाऱ्या वस्तूंची पारख, कारागिरांचे वेतन, त्यांचे रक्षण वगैरे या समितीकडे होती. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार नगर प्रशासनात अन्नछत्रे, तुरुंग, मनोरंजन, आरोग्य, स्थापत्य, शिक्षण, नैतिक आचरण इत्यादी कामाचा समावेश केलेला दिसतो. नगर सदस्यांची नियुक्ती करण्यात येत होती. नगर प्रशासनात स्वायत्तता असल्याने तक्षशिला नगर प्रशासनाने नाणी पाडण्याचे काम देखील अंगावर घेतलेले होते. म्हणजे तेवढी स्वायत्तता त्यांना त्या ठिकाणी होती. शाळा, दवाखाने, बंदरे म्हणजे पोर्ट्स, मंदिरे, पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, बाजारतळ इत्यादी सार्वजनिक कल्याण कामे ही आपल्याला असलेले दिसतात बघा. नगराच्या प्रमुखास नागरक असे संबोधले जाते. एकंदरीत मौर्य काळात नगर प्रशासन तत्कालीन ग्रीक नगर राज्यापेक्षा सरस असावे असा इतिहास संशोधकांचा दावा आहे. ग्राम हा राज्यातील सर्वात प्रशासकीय लहान युनिट आहे, घटक आहे. ही ग्रामे बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण व स्वायत्त होती. ग्राम प्रमुखाला ग्रामिक अशी संज्ञा होती. ग्रामिकांची लोकांकडून निवड केली जात होती. त्यांच्या मदतीसाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांची सभा, त्याला ग्रामसभा होती. गावातील तंटे, बखेडे किंवा जे वाद आहेत ते मिटवायचं काम या समितीकडे होतं. आज आपल्याला दिसतं तंटामुक्ती अध्यक्ष दिसतात. गावगावाला आपल्याला तंटामुक्ती अध्यक्ष असतात. या गुन्हेगाराला सजा देण्याचा अधिकारही या सभेला होता. कालांतराने ग्रामिकाची नियुक्ती राजाकडून केली जाऊ लागली व तो शासकीय नोकर झाला. ग्रामिकावर गोप हा 5 ते 10 ग्रामावर नियंत्रण ठेवणारा अधिकारी होता. गोपावर स्थानिक हा अधिकारी सुमारे 100 गावावर नियंत्रण ठेवत असे.
महत्वाचं काय प्रशासनाचं महत्व आहे बघा. त्या मौर्य प्रशासनाचं काय महत्व आहे. तत्कालीन कोणत्याही राज्यामध्ये मौर्यांच्या तोडीची प्रशासन व्यवस्था अस्तित्वात नव्हती. शेती, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सार्वजनिक कल्याण इत्यादी क्षेत्रात अत्यंत संघटित व जबाबदार अशी आदर्श प्रशासन व्यवस्था उभी केली. मौर्यानंतर त्यांचे साम्राज्य नष्ट झाले, तरी त्यानंतर आलेल्या सर्व राज्यांनी मौर्यांच्या शासन व्यवस्थेचे अनुकरण केले. आजही लोककल्याण हा केंद्रबिंदू समजून उभ्या केलेल्या प्रशासन व्यवस्थेचे मूळ जे आहे, रूट्स आहे, ते मौर्य प्रशासन व्यवस्थेत दिसते असे म्हटल्यास आपल्याला वावगं वाटणार नाही. आता आपण बघूया बघा, व्हॉट अबाउट द सोसायटी ऑफ द मौर्य. आपण कुठपर्यंत कव्हर केलं बघा. वी हॅव डन दिस अँड वी विल टॉक अबाउट द इकॉनॉमी पण झालेला आहे. आता सोसायटी बघू आणि मग अशोकाच्या धर्माबद्दल. सोसायटी बघून अशोकाचा धर्म आणि त्याचं स्वरूप काय ते विल टॉक अबाउट द सोसायटी. Megasthenes and later Greek authors describe Indian society at the time of Mauryan as divided into 7 distinct groups. Which are these groups? First is the philosopher. Philosophers. Second is about the cultivator, लागवडी करणारे, cultivators. Third is about the hunter and herdsman, hunters and herdsmen. Fourth is about artisans. Fifth is about trader. Sixth is about overseers, which is spies. Seventh is about the king's counselor, राजाचे सल्लागार. हे 7 भागात समाजाची विभागणी सांगितली. कोणी सांगितलेले? मॅगॅस्थेनीज. अर्थशास्त्र, इंडिका ही 2 महत्त्वाची ऐतिहासिक साधने मौर्य काळातील सामाजिक स्थिती समजून घेण्यासाठी उपयोगी आहेत. त्यानुसार सामाजिक परिस्थितीची प्रमुख वैशिष्ट्ये पुढे. समाज वर्णाश्रम पद्धतीवर आधारित होता. जातीव्यवस्था कठोर होती. पुरोहित ब्राह्मण वर्गात सर्वोच्च मान होता. धर्म महामाते शुद्ध व पवित्र मानले जात होते. क्षत्रिय वर्गातील लोक योद्धे होते. साम्राज्याचे रक्षण व परचक्रातून आपल्याला काय म्हणलं जातं, जे काय आहे ते आपण बघूया बघा. फिलॉसॉफर, द ग्रीक ऑथर डिस्क्राइब दिस ग्रुप ॲज 7 जिनॉज. हा प्रश्न एमपीएससीला एकदा विचारलेला आहे बघा. एमपीएससीच्या राज्यसेवा स्टेट सर्व्हिस म्हणतो, राज्यसेवेच्या प्रीमध्ये आहे बघा प्रश्न. मॅगॅस्थेनीजच्या इंडिकामध्ये 7 कोणते सेट आहे, नेटला आहे, एमपीएससीचा प्रश्न विचारला. म्हणजे आपण जे करतो, तुम्ही याच्याबरोबर बाकी परीक्षा काही करत असाल तर तिथे याचा बेनिफिट होऊ शकतो. आपण जे शिकतो, एखादा प्रश्न तुम्हाला मौर्य काळावरचा एमपीएससीच्या जे 28 सप्टेंबरला होणार आहे बघा राज्यसेवेची परीक्षा, तिथेही तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. किंवा ग्रुप बी, ग्रुप सी, तुम्ही कुठल्याही परीक्षा करत असाल, मॉडर्नचा ग्रुप बी, ग्रुप सीला जास्त फायदा आहे. एन्शियंट मिडिवल तुम्हाला राज्यसेवेला आहे. आणि आता ऑप्शनल पण आलेला आहे बघा. ऑप्शनल हिस्ट्री सुद्धा आहे बघा. तुम्हाला जर करायचं असेल तर हा तुम्हाला ह्याचं मटेरियल ऑप्शनलचं म्हणून सुद्धा तिकडं तुम्हाला एमपीएससीच्या साठी वापरता येईल. मॅगॅस्थेनीज नोट दॅट दिस ऑक्युपेशन वेअर हेरिडिटरी इन नेचर. काय म्हणतात की अनुवंशिक असणारे ते नेचर आहे का. इंटरमॅरेज बिटवीन ग्रुप्स वॉज नॉट अलाउड. अंतर्गत काय म्हणतो, विवाह हा आपल्याला अलाउड नाही असं दिसतं. टू डिफरंट क्रुशियल्स to be functioning of the caste system. Let us look and compare Megasthenes categories with each other primary sources. Megasthenes describes the philosopher, sophist and philosopher as being held in very high esteem in India. Strabo divided them into 2 groups. Strabo ने त्याला 2 भागात विभागणी केलेली असते. Strabo has divided into 2 groups. First is a Brahmana and second is a Gramana, म्हणजे श्रमण. ब्राह्मण आणि श्रमण. They were considered as a public benefactors, making proficiency and were exempted from paying taxes. त्यांना करापासून सुद्धा सूट मिळत असेल. त्यांना कर देण्यापासून सुद्धा सूट मिळत असेल. हे आपल्याला सांगतो. We know from that
Other Brahmana and Shramana were used as general descriptive terms in later periods. The Shramana, for example, refer to a range ascetic group as a Buddhista, Jain आणि आजीवका हे आपल्याला त्यामध्ये दिसतात. आणखी काही घटक. About the second category, writes that cultivator were the most number of all groups. सगळ्यात जास्त लोकसंख्या आपल्याला कोणाची दिसते? कल्टिवेटरची दिसते. Clearly, the bulk of population was engaged in the agriculture. In fact, the Greek writer were struck by the large scale of agrarian operations. All accounts speak of the provision and diversity of crop. वेगळी पिकं ही त्यामध्ये लागवड केली जाते. Achieved due to the profitable combination of highly fertile soil and presence of river and rainfall. पाणी भरपूर प्रमाणात आहे, माती सुपीक आहे, तर उत्पादन चांगलं मिळणार. थर्ड कॅटेगरी काय बघा समाजातले दिलेले. थर्ड कॅटेगरी इज अबाउट हंटर अँड हंट्समन. हंटर अँड हर्ट्समेन. According to Megasthenes, these people live outside the agrarian settlements. Hunter and herdsmen clear the country unwanted beasts and the birds. अनावश्यक असणारे पक्षी आणि ते काही त्यांची हत्या करायचं काम किंवा त्यांना नष्ट करायचं काम आपल्याला हे तिसऱ्या घटकातले लोक करतात, शिकारी. According to अर्थशास्त्र, the forest could not be privately cleared. जंगल हे तुम्हाला खाजगीपणे स्वतःच्या ह्यानुसार त्याला काय म्हणतात क्लिअर करता येणार नाही. नॉट प्रायव्हेटली क्लिअर. क्लिअरन्स वाज सुपरवाइज बाय द स्टेट्स. स्वच्छ करायचं असेल किंवा काढायचं असेल तर तुम्हाला राज्याचं सुपरविजन तुमच्यावर असलं पाहिजे. राज्याचं लक्ष तुमच्याकडे ते असलं पाहिजे. लक्षात येत आहे का तुमच्या? द स्टेट वॉज इनव्हॉल्व्ड इन कलेक्टिंग टॅक्सेस फॉरेस्ट प्रोड्यूस. ज्या जंगलातनं जे काही निर्माण होते त्याच्यावर पण राज्य संस्था टॅक्स लावतात. नॉन ॲग्रेरियन ॲक्टिव्हिटीज सच एज हर्डिंग ऑफ ॲनिमल्स वर प्रॅक्टिस इवन विद इन द विलेज. कवट्रीला इवन लिस्टेड ॲनिमल्स अमंग आयटम दे वर असिस्टंट टॅक्स. कोणत्या प्राण्यावर ते टॅक्स लावा याची माहिती आपल्याला कवट्रीलाच्या याच्यामध्ये मिळते. दॅट वेर असेस्ड अँड द टॅक्स. Megasthenes' fourth group also relates to non-agrarian activities, artisans and tradesmen. Some Greek authors suggest that all artisans, technetai, were employed by the states and exempted from paying taxes. According to Strabo ने काय सांगितलेलं आहे बघा. Apart from the independent artisans, the armorer and the shipbuilder were employed by the state and paid a wage. Most of the artisans either work individually or a member of association. This association, Shreni or Pug, Shreni or Pug, Shreni or Pug, Shreni or Pug, gradually become powerful and were extremely influential as patron of religious sects and visual arts. Megasthenes was wrong in stating that Indians did not borrow or lend money or interest, since money lending was known and practiced for many times. मेगस्थेनेसला हे माहीतच नाही. लोक व्याजाने पैसे देणं घेणं हे जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. पण मेगस्थेनेसच्या ते लक्षात आलं नाही किंवा ते त्याला माहीत नव्हतं. Fifth group noted by the Greek was the soldier, the second largest group in the terms of number. Maurya had a standing army. The size and estimate vary across sources. According to Pliny, प्लिनीच्या मते काय बघा, प्लिनी काय सांगतो त्या ठिकाणी. According to Pliny, army comprised of 700 elephants, 700 hathi, 1000 घोडे, 80,000 infantry. Further, one can conclude from the vast size that the recruitment of the army was not limited to the Kshatriya, the traditional warrior group. जे पारंपरिक
शस्त्र किंवा युद्ध करणार आहेत त्याच्यापुरतं ते मर्यादित नव्हतं, ते त्याच्यापेक्षाही आपल्याला जास्त. मेंटेनिंग सच लार्ज आर्मी कुड हॅव बीन अ बर्डन ऑन रिसोर्सेस, मे हॅव एनकरेज फ्रिक्वेंट अँड हाय टॅक्स. त्यासाठी मग कधी कधी वारंवार त्यावरती जास्त टॅक्स लावला जायचा. क्लोजली असोसिएटेड विथ इन आर्मी वॉज द सिक्स ग्रुप, द ओव्हरसियर्स मीन्स स्पाय ऑर द इन्स्पेक्टर्स, निरीक्षक ऑर द गुप्तही, त्यातला एक भाग दिसतो. According to Greek account, they were the most trusted person in realm and never died. कधीच खोटं बोलणार नाहीत, फक्त राजासोबत ते आपल्याला राजाला सगळं सांगणार. आय म्हणतात ना, आय अँड द इयर ऑफ द किंग. Kautilya recommended a spy report should be corroborated by 3 other sources to be deemed acceptable. The last group that Megasthenes mentioned is the king's counselor. This group was the smallest in number. सगळ्यात छोटा असणारा घटक राजाचे सल्लागार. They included the highest administrative functionaries of the realm and including army generals, revenue heads. The nearest equivalent of this group in the Indians is the amatya or the mantri. Indian sources मध्ये त्याला काय म्हणलेलं, अमात्य और मंत्री, मंत्रीचा असं शब्द वापरलेला दिसतो. Megasthenes, however, seems to think that there was no concept of slavery in India, but Arthashastra also mentioned that the slavery, bonded labor, was mentioned by the Arthashastra. So Megasthenes did not know everything about the Indian society. त्याला पूर्ण काही माहिती नव्हतं कशाबद्दल, भारतीय समाजात काय होतं कसं होतं. त्यामुळे मॅगॅस्थेनीच्या सोर्सेस बद्दल सुद्धा आपल्या, कारण ते ओरिजिनल बुक सापडले नाही, देअर पॅराग्राफ्स और पॅसेजेस फ्रॉम द अदर स्कॉलर हॅव mention about the Megasthenes. On the other hand, we know from the other source of situation that led by the enslavement. A group could be slave either by birth, by voluntary selling themselves, by being captured in war as a result of judicial punishment. त्यासाठी judicial punishment आपल्याला असते. We also know of a tax term, the vishti. This question, on this term, the question was asked in Seth 2 times. Vishti means bonded labor. याच्यामध्ये बघा आयडिया, टर्म्स अँड कॉन्सेप्ट मध्ये पण आहे. आज सेटला 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या, 2 वेळा आलेला आहे. Kautilya also described different kinds of slaves. Megasthenes Indica, a case study. Megasthenes was originally a representative of Seleucus Nicator at the court of Siberides, governor of Arachosia, present-day Kandahar region in Afghanistan. After the treaty between Chandragupta and Seleucus settled, Megasthenes was sent as Seleucus envoy to Chandragupta court. Based on his travel and experience in India, he wrote a book called the Indica. This work is lost. ते हरवलं गेलं. What survived it is in the form of quotation from the latter writer Diodorus, Strabo, Arrian and Pliny यांच्या रायटिंग मध्ये तो आलेला, तोच आपल्याला Megasthenes Indica आपल्याला अभ्यासात येतो. Concerned with the Hellenistic world, Megasthenes Indica described the country, whatever little he saw, its size, its shape, rivers, soil, climate, plant, animal, agricultural produce, administration, society, folk tales. The animal in the subcontinent particularly captivated in the Greek writers and their audiences. They describe in detail the exotic animals such as the elephant, monkey, activities such as the horse training, elephant training. They also noted the similarities with their own land, especially in terms of legend and mythology. Whether Megasthenes is a reliable historian is a debatable question. आपण सगळं मॅगॅस्थेनीच्या याच्यावर विश्वास ठेवू शकतो का, की सगळं मॅगॅस्थेनीने सांगितलेलं खरं आहे असं आपल्याला म्हणता येईल का? नो, बिकॉज द ओरिजिनल टेक्स्ट इज लॉस्ट अँड द Megasthenes we are learning from the quotation of Strabo, Pliny, Diodorus, Strabo, Pliny, Arrian या 4 इतिहासकारांच्या पुस्तकातनं आपल्याला Megasthenes समजतो, नाही डायरेक्टली आपल्याला त्याचं पुस्तक वाचायला मिळत नाही. There are number of absurd statements that we find attributed to Megasthenes. For example, there was no slavery. भारतात गुलामीच नव्हती. हे विचित्र वाटणार वेदन आहे. एका बाजूला आपल्याला समकालीन असणारा अर्थशास्त्राचा लेखक कोण आहे? कौटिल्य सांगतो, आणि याच्या रायटिंग मध्येच नाही, देअर वॉज नो स्लेव्हरी इन इंडिया असं विधान, त्यामुळे ते एक विचित्र विधान वाटतं. और दॅट इंडियन नेव्हर लाईड, भारतीय कधीच खोटे बोलत नाही, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खरं आहे का?
हा प्रश्न बघायला पाहिजे. थेफ्ट वॉज रेअर, चोरी ही दुर्मिळ होती. ही जी विधान आहेत ते आपल्याला आर फार्मर नेव्हर टच इन वॉर, युद्धामध्ये कधीही शेतकऱ्याला त्याला नुकसान पोहोचवलं जात नव्हतं. ऑर दॅट इंडियन डिड नॉट बॉरो ऑर लेंड मनी, भारतीय लोक कधीही कर्ज घेत नव्हते किंवा देत नव्हते. When juxtaposed with other indigenous sources, we know from that this statement bear no truth. त्याच्यामध्ये कोणतीही सत्यता नाही. Thus, the information of the Mauryas from the Greek sources comes to us through double filter. The first was the Megasthenes' interpretation of what he saw and heard. Second, the latter Greco-Roman writer and their interpretation of Megasthenes. म्हणजे एक तर त्यानं जे बघितलं लिहिलं ते लिहिलं, दुसरा पार्ट आहे ग्रीको रोमन रायटरने त्याच्याबद्दल काय इंटरप्रिटेशन केलं, हाही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर त्या नंतरचे झालेल्या लोकांनी जर व्यवस्थित इंटरप्रिटेशन नाही केलं तर आपल्याला मॅगॅझिनच ओरिजिनल कळाला. ॲज हिस्टोरियन रिडिंग दिस टेक्स्ट वन्स नीड्स टू अवेअर ऑफ द परसेप्शन ऑफ द ऑथर्स. त्या ऑथरचं परसेप्शन समजलं तर तुम्हाला त्याचा लिहिण्याचा हेतू कळेल. ऑथर परसेप्शन इज इम्पॉर्टंट इन रायटिंग ऑफ हिस्ट्री. And those who later on paraphrased and the original. The study of text from the ancient period remain a complicated process and require the removal of such filter. Thapar believes that, Romila Thapar believes that Megasthenes' account was influenced by the fact that he was familiar with the Seleucid satrapy and hence Indica may have carried both Hellenistic and Seleucid influence. दोन्ही त्याकडे दिसतात. Hellenistic world पण दिसतं, Seleucid imprint पण दिसतं. त्याच्यामध्ये काही की टर्म्स खाली दिलेले असतील बघा. बघा अजिबका हेटेरोडॉक्स सेक्ट्स ऑफ द टाइम्स ऑफ बुद्ध, बुद्धाच्या काळात असणारा वेदाला विरोध करणारा हेटेरोडॉक्स सेक्ट. सेस मीन्स टॅक्स. चक्रवर्ती युनिव्हर्सल मोनार्क, वैश्विक असणारा राजशाही म्हणजे चक्रवर्ती. चक्रवर्ती गई चक्रवर्ती. क्लासिकल सोर्स रेफर टू ग्रीक सोर्सेस, फॉर एक्झाम्पल द इंडिका ऑफ मॅगॅझिन. क्लासिकल अभिजात साधन. डिफ्युजन स्प्रेड फ्रॉम सेंटर ऑफ ओरिजिन, मेन केंद्रापासून दूर होणं. इक्लेक्टिक बॉरोइंग फ्रीली फ्रॉम डायव्हर्स आयडियाज अँड फिलॉसॉफी. इप्सोनेज स्पाय सिस्टम. इकॉनॉमिक अँड फायनान्शियल मेजर्स. फिस्कल वित्तीय. कहापणाज कर्षपणाज वाइडली यूज इन कॉइन सिरीज ऑफन सिल्वर. सीता लँड्स ओन कंट्रोल डायरेक्टली बाय द किंग, राजाकडून डायरेक्ट त्या भूमीचं असणारं नियंत्रण आपल्याला त्यामध्ये दिसतं. आता आपल्याला या काही सोर्सेसमध्ये बघा, यदि यना कदमच्या बुक्समध्ये काय माहिती दिलेली आहे या काळाबद्दल, सामाजिक परिस्थितीबद्दल बघूया. सोसायटी what was given in that. अर्थशास्त्र आणि इंडिका हे दोन महत्त्वाची ऐतिहासिक साधने मौर्यकालीन सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. बस पुढचा. त्यानुसार सामाजिक परिस्थितीची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. कोणते कोणते आहेत बघा. समाज वर्णाश्रम पद्धतीवर आधारित होता. जाती व्यवस्था कठोर होती. पुरोहित ब्राह्मण वर्गात सर्वोच्च मान होता. धर्म महामाते शुद्ध व पवित्र मानले जात होते. क्षत्रिय वर्गातील लोक योद्धे होते. साम्राज्याचे रक्षण व परचक्रापासून संरक्षण ही त्यांच्यावरील जबाबदारी होती. राजा क्षत्रिय असलेले क्षत्रियांना समाजात मान होता. शूद्र लोक हे हलक्या जातीचे व त्यांना कसपटा समान सुद्धा लेखले जात होते. अशोकाने शूद्रांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला असावा, परंतु त्या संबंधीचा पुरावा सापडत नाही. विवाह मुलाचा 16व्या वर्षी मुलीचा 2 वर्षी विवाह केला जातो. विवाहाबद्दल काय बघा. मॅरेज. मुलाचा 16व्या वर्षी मुलीचा 14व्या वर्षी. प्रजोत्पादन हाच विवाहाचा म्हणजे प्रजनन हाच विवाहाचा मुख्य उद्देश असल्याचे बहुपत्नीत्व पद्धती प्रचलित होती. विधवा विवाह संमत होता. काही प्रसंगी कठोर घटस्फोट मान्य केला होता. स्त्रियांचे स्थान. व्हॉट अबाउट द पोझिशन ऑफ वुमन. आपण
पहिला. दुसरा भाग याला स्त्रियांचे स्थान कसे असावे, व्हॉट इज द पोझिशन ऑफ वुमन इन दॅट पिरियड. असं डायरेक्टली आपल्याला अजून आलेलं नाही. मौर्य काळातल्या ऋग्वेद काळातल्या स्त्रियांवर आलेलं आहे, पण मौर्य काळातल्या स्त्रियांबद्दल अजून काय विचारलेलं नाही. तत्कालीन स्त्रियांना समाजात फारसा मान नव्हता. उपभोग्य वस्तू म्हणून स्त्रीकडे पाहिले जात होते. स्त्रियाने 4 भिंतीबाहेर जाणे समाज मान्य नव्हते. मुलीचा जन्म हा कुटुंबाला शाप मानला जात होता. स्त्रियांना काम चालव शिक्षण दिले जात होते. पडदा पद्धती अस्तित्वात होती. विधवांना दुसरा विवाह करता येत होता. घटस्फोट घेण्याचा हक्कही त्यांना होता. पेत्याच्या संपत्तीतील वाटा मागण्याचा अधिकार स्त्रियांना होता. गणिका व्यवसाय अस्तित्वात होता, म्हणजे वेश्या व्यवसाय, प्रॉस्टिट्यूशन वॉज प्रिव्हिलेंट इन दॅट पिरियड. अर्थात त्यासाठी बंधने व नियम होते, कठोर बंधने नियम होतं. साम्राज्यातील काही भागात सती पद्धती सुद्धा अस्तित्वात होती. ती उच्चवर्णीय स्त्रियांमध्ये उच्चवर्णीय समाजामध्ये दिसते. स्त्रियांना उच्च शिक्षण दिले जात होते. स्त्री हत्या हा अतिशय गंभीर गुन्हा समजण्यात येईल. गुलामगिरी पद्धती पण आपल्याला त्यामध्ये दिसते. गुलामगिरी पद्धती आपल्याला होते. गुलामगिरी नावाचा पुस्तकाचा आहे बघा, कोणाचा आहे, महात्मा फुले. वाचून घ्या महात्मा फुलेंचं, ज्यांच्या नावाने आपली बॅच चालू आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचं गुलामगिरी नावाचं पुस्तक आहे, तेही बघून घ्यायला पाहिजे. गुलामगिरी पद्धती अस्तित्वात असली तरी गुलामांना वाईट वर्तणूक दिली जात नसे. त्यांची खुल्या बाजारात खरेदी विक्री होत असे. गुलामगिरी वंश परंपरा नव्हती. गुलामांना विशिष्ट परिस्थितीत मुक्तता मिळत असे. गुलामांच्या कल्याणासाठी काही शासकीय नियम होते. आहार काय स्वरूपाचा होता ते? आहार काय प्रकारचा होता? तत्कालीन समाज बहुवंशी शाकाहारी होता. आहारात भात हे प्रमुख अन्न होते. मद्यपान सार्वजनिक स्थळी निषिद्ध होते. काही खास प्रसंगी मद्य सेवन केले जात. मद्यपान सामान्यत अनैतिक व वाईट समजण्यात येईल. भात, कडधान्ये, फळे यांचा आहारात मोठ्या प्रमाणावर समावेश होता. मांसाहार क्वचित केला जात असे. वेशभूषा, अलंकार, धनिक रेशमी वस्त्रे व गरीब स्तुतिक वस्त्रे वापरत असत. नक्षीदार कपडे, मौल्यवान खडे, जडजवाहीर यांचा वस्त्र प्रावरणात समावेश होता. लोकरीच्या वस्त्रांचाही लोक वापर करत होते. करमणुकासाठी लोकांना मनुष्य व जनावर यांची झुंज आपल्याला असलेली दिसते. काय म्हणता येईल की कोंबड्यांच्या शर्यती आपल्याला ऋग्वेदी आपल्या हडप्पन काळात दिसत. तसं रथशर्यती असे करमणुकीचे प्रकार होते. राजा शिकारीचा छंद होता, परंतु अशोकाने शिकारीचा छंद सोडून दिला. द्यूत, नृत्य, संगीत असे काही करमणुकीचे प्रकार होते. करमणुकीसाठी लोक सण समारंभ उत्सव साजरे करीत होते करमणूक करण्यासाठी. अशोकाचे शिलालेख वा पाणिनी, भद्रभाऊ, सुबंधू, वात्स्यायन इत्यादी साहित्यिकांच्या वाङ्मयीन कृती पाहिल्यानंतर तत्कालीन लोक शिक्षित तर असावेत इतकेच नव्हे तर त्यांचा शिक्षणाचा दर्जाही उच्च असला असे खात्रीने म्हणता येईल. त्या काळात तक्षशिला विद्यापीठ प्रख्यात होते. दूरदूरच्या देशातून या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत होते. जे विद्यार्थी शिक्षण शुल्क देऊ शकत नव्हते ते गुरुगृही राहून त्यांच्या घरची छोटी मोठी शारीरिक श्रमाची कामे करून त्या मोबदल्यात शिक्षण घेत होते. तक्षशिला विद्यापीठात फक्त आर्यांनाच प्रवेश होता. शूद्रांना शिक्षण घेण्यास बंदी होती. बुद्धविहारातून शिक्षण देण्याचे काम चालू असे. ओके, मग आपल्याला शैक्षणिक अवस्था काय होती तेही पाहिलं आपण, आणि त्याचबरोबर वेशभूषा, केशभूषा आणि करमणूक आणि गुलामगिरी पद्धत काय होती मौर्यांच्या काळातली ते आपण पाहिलं. ओके, अशा पद्धतीने आपण आज थांबूयात. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण अशोकाचा धम्म त्याचं स्वरूप काय होतं ते बघूयात आणि आर्ट आर्किटेक्चर ह्या गोष्टी बघूयात. म्हणजे आपल्याला उद्याच्या लेक्चर्समध्ये मौर्य कालखंड आपला संपेल बघा.